नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर रात्रीचा टाईम आहे आणि रात्रीचं जेवण आमचे झाले होते. आता गाव आहे म्हटल्यावर गावा इकडे लवकर जेवणं करतात. लवकर जेवणं झाले की लवकरच झोपतात, कारण दुसऱ्या दिवशी पायटीच म्हणजे 4 वाजताच उठतात सगळेजण आणि 5, 5:30, 6 वाजेपर्यंत सगळे आपापल्या कामावर निघून जातात. त्या कारणानं मग सकाळी सगळेले उठा लागते. तर मग आता सकाळी लवकर उठा लागते तर लवकर झोपाही लागेना. तर मग त्याचसाठी मला रुटीन संध्याकाळचं तर रुटीन मी याच्या अगोदरही शेअर केलं. 7 ते 7:30पर्यंत मला स्वयंपाक होऊन जाते. 7:30 वाजता मला आमचे जेवणं होतात 8पर्यंत. आणि 8 वाजतापासून 8:30 ते 8:45 म्हणजे पाऊण तासाचं मला जे किचन क्लिनिंगचं रुटीन असते, रात्रीचं जेवणानंतरचं जे किचन क्लिनिंगचं रुटीन असते, तेच आज तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. आता इथं रात्रीचे जेवणं झाले होते आमचे. इथं भांडे घासून घेतले होते मी रात्रीचे, कारण दुसऱ्या दिवशी रात्रीचे जर भांडे घासेल असले तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट फ्रेश झाल्यानंतर, आंघोळ वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट स्वयंपाकाला बसायला बरं पडते, कारण डब्बे द्यायचे असतात लवकर करून म्हणून. तर रात्रीचेच मी भांडे घासून ठेवत असतो. आणि आता किचन क्लिनिंग म्हटलं की मग आता तेवढा किचन झाडून घेणं असते. काही पसारा असला, स्वयंपाक करतो आपण तर ते पसारा आवरून घेणं असते. अजून आपण स्वयंपाक करतो, आता गॅसवर काही सांडते, काही भाजी सांडते, काही पीठ सांडते. तर मग ते कसं, आमची किचन एवढी काही अशी परफेक्ट नाही की त्याला चांगला दरवाजा फिट लागत असा काही दरवाजा आहे की आता सगळा उघडाच पसारा असते आमचा, एवढा काही व्यवस्थित नाही आहे. तर जेवढं आहे तेवढंच मी चांगलं प्रयत्न करतो मी चांगलं ठेवायचा. तर आता आमचा किचनचा दरवाजा थोडासा उघड लागते. तर आता उघड लागते म्हटल्यावर कुत्रं माजरं काही अंदर किचनमध्ये येण्याची शक्यता असते आणि येतातही, कारण आता रात्रीच्या टायमाला किचनमध्ये आलेही तर आम्हाला माहीत होत नाही, कारण आम्ही दुसऱ्या रूममध्ये झोपतो, दरवाजे लावेल असतात म्हणून. तर कसं रात्रीच्या टायमाला जे खरकटे भांडे जर मी रात्रीच ठेवले तर मग ते कुत्रे मांजरे येऊन चाटतात किंवा त्यात तोंड घातलं तर मग त्याच भांड्यात अजून आपण केलं तर मग ते कसं रोगराईचे कारणं होतात. त्यात लेकरू आहे लहान मले, त्या कारणानं मग मी रात्रीचेच भांडे घासून घेतो आणि दुसऱ्या दिवशी बरंही पडते, लवकर कामं टपतात. त्या कारणानं मग रात्रीचंच काम मी रात्रीचं ते करून घेत असतो. आता इथं गॅस मला पुसून घ्यायचा होता, गॅसही पुसून घ्यायचा होता, झाडून काढून घ्यायचं होतं, अजून पुसून घ्यायचं होतं सगळं. आता त्या अगोदर कसं भांडे जे मी घासून घेऊन आली होती ते भांडे पहिले तर लावून ठेवले. मग असंच ते त्याच्यातच राहू दिले टोपल्यात, तर मग तो पसाराही दिसते. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या एक एक वस्तूसाठी, एका भांड्यासाठी मग त्या टोपल्यात पाहा लागते की हे कुठे आहे ते कुठे आहे. तर त्यापेक्षा रात्रीचेच जर भांडे लावून ठेवले तर दुसऱ्या दिवशी एकदमच हाताला ते भांडे लागतात आणि लवकर घेता येतात जे पाहिजे आपल्याला ते. तर आता इथं गॅस पुसून घ्यायचा होता मला. पुसून नाही, मी डायरेक्ट घासूनच घेतला होता, कारण मी डायरेक्ट घासून घेतो आणि घासल्यानंतर ते धुवून काढतो पूर्ण गॅस तो. आता कसं शहर ठिकाण म्हटलं की मस्त किचनकट्टा असते, किचनवटा असते, मग तो किचनवटा चांगला घासून ते वायपरनं पुसून बिसून घेतात. मला इच्छा होते तशी, पण नशीब सगळ्याचं चांगलं नसते. सगळ्याच्या नशिबात सगळ्या गोष्टी व्यवस्थित नसतात, बरोबर नसतात. तर जे आहे, जे गोष्ट भेटते त्याच्यातच मन समाधान ठेवलं पाहिजे. तर त्यासाठी आता तसा किचन कट्टा तर नाही माझ्याजवळ, पण म्या तेवढ्यापुरता म्हणजे गॅस आमचा ठेवता येईल असं म्या मातीचा आणि इटाचा असा एक बारीक असा वटा बनवला होता. आता तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला, मागच्या वेळेची गोष्ट आहे हे. तर मग तेवढ्यापुरता तो वटा तिथं बांधून घेतला की जेणेकरून त्याच्यावर गॅसमध्ये ठेवता येईल आणि स्वयंपाक करायला बरं पडेल. तर आता इथं गॅस ते पुसून घेतला होता. ते गॅसचं पाणी सगळं त्या जे वट्यावर पडते ते सारून घेतलं होतं. आता त्याच्यावर पाणी पडल्यावर ते मातीचं आहे म्हटल्यावर ते पुसून घेता येत नाही, मग डायरेक्टच त्याच्यावर अजून माती टाकून थोडंसं सारूनच घ्यायला लागते तो वटा तेवढा. तर मी अजून त्याच्यावर माती टाकून तेवढा वटा डायरेक्ट सारून घेतला होता. आणि त्याच्यासोबत मग आता हे एवढं किचनचं मला म्हणजे जे आहे किचन रूम आता पुसून घ्यायची होती मला, तर तेच पुसून घेत मी इथं थांबली. कारण पुसून घेतल्यावर रात्रीचं जेवढं क्लीन करून ठेवलं दुसऱ्या दिवशी तेवढाच उल्हास येते जेवायला. प्रसन्न वाटते की उठल्याबरोबर किचन रूम जर आपली एकदम क्लीन असली तर स्वयंपाक करायला मन प्रसन्न होते. आता आम्ही जे सकाळी सकाळी उठल्यावर चूल पेटवतो, पाणी ठेवतो आंघोळीसाठी,
तर मग आता आंघोळीसाठी पाणी ठेवतो, तर मग इंधन आणायची गरज पडतेच. तर मग आतेबाई वावरातून जे इंधन घेऊन आल्या होत्या तेच इंधन घरी होतं, पण ते अंगणात होतं ठेवेल, आवारात होतं. आणि रात्रीच्या टायमाले कसं पाणी आलं किंवा मग ते इंधन ओलं झालं तर मग दुसऱ्या दिवशी चूल पेटवता येणार नाही, पाणी ठेवता येणार नाही. त्या कारणानं मग रात्रीचंच थोडंसं इंधन चुलीपाशी आणून ठेवत असतो मी. म्हणजे रात्रीच्याच टायमाला जर थोडंसं इंधन चुलीपाशी आणून ठेवलं किंवा मग जे रात्री सकाळी ज्या गोष्टीची गरज पडते त्या गोष्टी सगळ्या रात्रीच्याच व्यवस्थित करून ठेवल्यानं खरंच दुसऱ्या दिवशी एकदम प्रसन्न वाटते, चांगलं वाटते. आता हे आमचं किचन तुम्हाला टोटल पूर्ण किचन दाखवून देतो आताच. आता किचन असं चांगलं फॅशनेबल असो, मॉड्युलर असो किंवा मग आता असं मातीचं असो, कसंही किचन असलं ते जर व्यवस्थित ठेवलं, स्वच्छ ठेवलं तर कोणतंही किचन चांगलंच दिसते. तर आता सगळ्याचे असे म्हणजे बाकीच्यांचे मॉड्युलर किचन राहतात, ट्रॉल्या वगैरे राहतात. आता आमचं तसं नाही आहे, तसंच माझ्यासाठी चांगलं आहे. आता इथं गॅसच्या जवळच मी पैपाट, बेलणं, अजून काही वस्तू लागणार म्हणजे तवा, सराटा, लायटर वगैरे जे असते मला ते मी गॅसच्या जवळच ठेवतो, म्हणजे पटकन हाताला लागलं पाहिजे म्हणून. त्याच्या शेजारी मला बशाचा पाट आहे, स्वयंपाक करताना बसतो. ही भीतीला थोडंसं वल धावली, वल धावल्याच्यानं म्हणजे पाण्याच्यानं ते तेवढी बुरशी चढली त्या भीतीले. आता त्या भीता मला आताच तर नाही सारवता येईन, पण मी थोड्या दिवसानं सारवीन, कारण पाणी कंटिन्यू चालू आहे. पहिलेच वलं राहते, मग त्याच्यात अजून ते वलं केलं तर मग वेगळंच होऊन जाईन ते, म्हणून थोडंसं मागं ठेवलं सारव्याचं. आता रात्रीचे जे भांडे घासून घेतले ते सगळे असे लावून ठेवले म्या, म्हणजे जेणेकरून सगळं दुसऱ्या दिवशी पटापट हाताले लागते, आपल्याला जे वस्तू पाहिजे ते पटकन हाताले लागते म्हणून. जे भांडे घासले होते ते टोपलं इथंच ठेवलं. 2 बकेटा भरेल होत्या, त्याच्यावर ते कट्टं तेवढं झाकून होतं, कारण की वापरायला पाणी लागलं तर त्याच्यातलंच आम्ही घेतो. एक साईड गुंड भरेलात, कुटी भरेलात, इथं चूल आहे, चुलीजवळ मी इंधन ठेवलं आणि लगेच वर असं 2 पाटल्या ठोकून घेतल्या होत्या त्याच्यावर, जेणेकरून मला जे किचनमध्ये लागणारं मला छोटं मोठं सामान आहे ते मला तिथं ठेवता येईल. आणि अशा प्रकारे माझ्या पद्धतीनं तरी असं सजवलं किचन मला. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मला विसरू नका. जसं आहे तसं मला किचन माझ्यासाठी लई चांगलं आहे आणि मी पुरेपूर प्रयत्न करत असतो मला किचन नीटनेटकं ठेवायचं. आणि मी रोजचंच रुटीन आहे हे मला. रात्रीचं एक पाऊण तासाचं, अर्धा पाऊण तासाचं रुटीन मला रोजचं आहे हे. रोज मला एवढी रात्रीच्या टायमाला क्लिनिंग करावं लागते आणि अशीच क्लिनिंग मी सकाळीही स्वयंपाक झाल्यावर मी सकाळच्या टायमाला माझी अशीच क्लिनिंग असते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, गरिबाचं किचन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.